नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. तर आज आपण बोलणार आहोत की कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करावी या टॉपिकवर आपण आज चर्चा करणार आहोत. तर तुम्ही रेडी आहात? मी लक्ष्मी राजगुरू, मी स्किल पैसा या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरून डिजिटल स्किल शिकते. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर. जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन आहात तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही असा प्लॅन करताय का, आजपासून मी डेली काम करणार, पण तुमचं 3 दिवसांनीच मोटिवेशन संपतं, रुटीन ब्रेक होतं आणि पुन्हा झिरो. पण एक खरंच सांगू, प्रॉब्लेम तुमच्यात नाही आहे, प्रॉब्लेम तुमच्या सिस्टीममध्ये आहे. म्हणूनच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कन्सिस्टन्सी मेंटेन कशी करायची आणि प्लस अर्निंग कशी करायची. मी पण एक्झॅक्टली आधी असंच करत होते. यूट्यूबवर व्हिडिओ बघायची आणि मोटिवेशन घ्यायचं आणि 2-3 दिवस काम करायची आणि मग स्टॉप व्हायची. शेवटी रिझल्ट टाईम गेला आणि अर्निंगसुद्धा झिरो असायची. समजलंच नाही की कन्सिस्टन्सी विदाउट सिस्टम इज इक्वल फेल्युअर. कारण तुम्ही जर सिस्टीममध्ये तुमच्या कन्सिस्टन्सीच नाही ठेवणार तर तुमचा रिझल्ट निगेटिव्हच येणार. मोटिवेशन टेम्पररी आहे, सिस्टम हा परमनंट असतो. जर तुम्हाला डेली काय काम करायचं आहे हे जर तुमच्या माइंडमध्ये क्लिअर नसेल ना तर तुमच्यात कन्सिस्टन्सी येणारच नाही. म्हणूनच तुमचा फर्स्ट स्टेप क्लिअर रोडमॅप बनवा. डेली बेसवर काय काम करायचं याची क्लॅरिटी तुमच्याकडे असली पाहिजे. म्हणूनच सक्सेसफुल लोक काय करतात, सक्सेसफुल लोक डिसिप्लिनवर काम करतात. कारण त्यांना त्यांच्या लाईफमध्ये सक्सेस व्हायचं असतं, म्हणून ते डिसिप्लिनवर काम करतात. आणि आपण काय करतो, नाही आज करूया, उद्या करूया, टाईम भेटला तर करूया, आपलं असं असतं. मी एकच म्हणेन, रोज सेम टाईमवर काम करा. तुमचा मूड असो या नसो, पण ॲक्शन घ्या. छोट्या छोट्या गोष्टीपासून स्टार्ट करा. तुम्ही म्हणता मी 3 तास काम करणार, पण करता झिरो. त्यापेक्षा रोज 30 मिनिट्स कन्सिस्टन्सीने काम करा, खरंच रिझल्ट दिसेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, रँडम काम करू नका. एक तुमचा फिक्स टाईम ठेवा. जर तुम्ही एक हाऊसवाईफ असाल तर तुम्ही 2 ते 3 वाजेपर्यंत काम करू शकता. बॉडी आणि तुमचा माइंड दोन्ही ॲडजस्ट होतात. तुमचा रुटीनसुद्धा ॲटोमॅटिकली कन्सिस्टन्सी होतो. सगळ्यात मोठी प्रॉब्लेम काय आहे, फोन. आपण काम तर स्टार्ट केले, पण आपलं काय चालले, रील्स बघणं. सोल्युशन काय आहे, काम करताना तुमचा फोन सायलेंटवर ठेवा. सोशल मीडियावर लिमिट करा. जोपर्यंत तुमच्या कामावर फोकस नसणार तोपर्यंत तुमचा रिझल्ट फास्ट येणार नाही. म्हणून फोकस ठेवून काम करा, रिझल्ट नक्कीच फास्ट येईल. कन्सिस्टन्सी ठेवायला सगळ्यात मोठी हेल्प काय आहे माहिती आहे, तुम्हाला राईट गार्डियन्सची आणि मेंटॉरची गरज असते. कारण तुमच्याकडे क्लिअर रोडमॅप असतो, तुमचा कन्फ्युजन कमी होतो आणि तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी वाढते. मी पण सुरुवातीला खूप स्ट्रगल केलं, पण जेव्हा मला प्रॉपर सिस्टम मिळालं तेव्हा माझी कन्सिस्टन्सी ॲटोमॅटिकली बिल्ड झाली. जर तुम्हाला सुद्धा स्किल शिकून कन्सिस्टन्सी ठेवायची असेल तर मी जिथे शिकते त्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे स्किल पैसा. स्किल पैसा या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला स्टेप बाय स्टेप रोड मॅप दिला जातो. तुम्हाला टास्क दिलं जातं डेली बेसवर आणि येथे सपोज सिस्टमसुद्धा असतो. जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर केले जाते. तुम्हाला एक क्लिअरिफिकेशन दिला जातो आणि येथे तुम्ही कन्फ्यूज राहत नाही आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करणं इझी होतं. कन्सिस्टन्सी म्हणजे एक मोटिवेशन नाही तर तो एक हॅबिट आहे. रोज काहीतरी छोटं सुरू करा आणि डेली बेसवर करा. पण तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग स्टार्ट केले तर प्रमोशनसाठी डेली बेसवर व्हॉट्सअप स्टेटस टाका. आज टाकलं उद्या नाही असं नका करू. डेली बेसवर अपलोड करत जावा. डेली बेसवर तुम्हाला रील्स बनवायचे असतील तर रील्स बनवा. छोटे छोटे कंटेंट्स वीकली रेडी करून ठेवा
आणि बघा तुमची लाईफ कशी चेंज होते. स्किल पैसा या प्लॅटफॉर्मवर सगळं काही स्टेप बाय स्टेप शिकवलं जातं. तुम्हालासुद्धा जॉईन करायचं असेल तर कमेंट करा मला. स्किल मी तुम्हाला पर्सनली गाईड करेन. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच हेल्पफुल वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.